नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या पिरियडमध्ये आपण बी ए द्वितीय वर्ष सेमिस्टर तिसरे आणि पेपर पाचवा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या पेपरचा अभ्यास करत असताना या पेपरमधील प्रकरण क्रमांक 3 जे आदिलशाही आणि मुघलांशी छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध याबद्दलची माहिती पाहत आहोत. तर या प्रकरणामधील शेवटचा घटक किंवा या प्रकरणामध्ये प्रकरण क्रमांक 3 मधला शेवटचा घटक म्हणजेच पुरंदरचा करार आणि आग्रा भेट याबद्दल आपण माहिती पाहत आहोत. तर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पुरंदरचा जो तह छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंह यांच्यामध्ये झाला आणि पुरंदरचा तह झाल्यानंतर जे छत्रपती शिवाजी महाराज हे मुघलांचं मांडलिक होतं त्यांनी स्वीकारलं. अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही छत्रपती शिवाजी महाराजांवर आलेलं पुन्हा एक संकट म्हणजे आग्रा भेट. आणि आग्रा भेट याबद्दलची माहिती पाहत असताना तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरून औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याकडे निघाले. कालच्या भागामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्रा भेटीसाठी निघाले त्याची कारणे किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि आग्रा भेट याबद्दलची माहिती पाहिली. तर आग्रा भेटीकडे जात असताना म्हणजे राजगडाहून आग्र्याकडे जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवास कशा पद्धतीने होता, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही आग्रा भेटीच्या वेळेसच्या अनेक प्रसंगाची माहिती, त्याचबरोबर औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्रा भेट किंवा आग्र्याच्या ज्या काही राजदरबारात भेट आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर आलेलं संकट आणि त्यामधून केलेली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका या बाबीची सविस्तर माहिती आजच्या या भागामध्ये पाहायची. तर छत्रपती शिवाजी महाराज 5 मार्च ते 11 मार्च 1666 या दरम्यानमध्ये राजगडहून आग्रा या ठिकाणचा त्यांनी प्रवास चालू केला आणि 5 मार्च 1666 रोजी त्यांनी राजगडावरून ते निघाले आणि ते निघत असताना तुळजापूरचा जो मार्ग आणि या तुळजापूरच्या मार्गाने तसे त्यांनी तुळजापूर या ठिकाणाहून म्हणजे तुळजापूर मार्ग निघण्यास प्रारंभ केला. आणि याच तुळजापुरामध्ये मिर्झाराजे जयसिंह जे औरंगजेबाचे विश्वासू सरदार म्हणून होते त्या ठिकाणी तुळजापूरमध्ये होते. कुलदैवत असणाऱ्या भवानी मातेचं दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज मिर्झाराजे जयसिंहासोबत पैठण मार्गे औरंगाबादकडे निघाले आणि औरंगाबाद येथे जो 3000 मनसबदार होता राजा, जो काही सफशिकन खान नावाचा एक 3000 मनसबदारी औरंगजेबाने त्या ठिकाणी औरंगाबाद येथे नेमला होता, तोही तिथे राहत होता. त्याचबरोबर मिर्झाराजे जयसिंह यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज औरंगाबादमध्ये आले. औरंगाबादमध्ये आल्यानंतर मिर्झाराजे जयसिंह यांची भेट झाली आणि मिर्झाराजे जयसिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याकडे जात असताना लागणारा जो काही खर्च असेल किंवा वाट खर्चासाठी म्हणून काही रक्कम दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून बुरानपूर, हंडिया, भोपाळ, धौलपूर मार्गे आग्र्याकडे निघाले. आणि अशा परिस्थितीमध्ये 6 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक पत्र आणि पोशाख जे काही वस्त्र असतील हे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाठवलं आणि त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये ज्या आग्र्याकडे येत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितले की जे पत्रामध्ये सांगितले की योग्य वेळी तुमची भेट घेण्यात येईल. त्याचप्रमाणे 11 मे रोजी आग्र्यापासून एक मजलेवर किंवा एक मजल असणाऱ्या काही अंतरावर असणाऱ्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मिर्झाराजांचे आश्वासनाप्रमाणे औरंगजेबाचं पत्र आलं आणि जे काही छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची भेट ठरली गेली. छत्रपती शिवाजी महाराज सर्वप्रथम त्यांनी 11 मेच्या संध्याकाळी आपल्या ज्या काही
आग्र्यापासून असलेल्या काही अंतरावर त्यांनी थांबलं होतं आणि ती आग्र्याच्या किल्ल्यामध्ये किंवा आग्र्याच्या भेटीसाठी, औरंगजेबाच्या भेटीसाठी निघाले आणि स्वतःचा त्यांच्यासोबत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजासोबत मिर्झाराजे जयसिंहाचा पुत्र जो रामसिंह म्हणून ओळखला जात होता आणि मुघल दरबारात तो जवळपास 4000 मनसबदारी म्हणून त्याच्याकडे होती. त्याच्यावर पूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली की छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारामध्ये नेऊन त्यांची भेट घडवून आणायची. अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्वप्रथम राजे मुकुंद चंदच्या धर्मशाळेत मुक्कामाला थांबले आणि त्यावेळेस जो मिर्झाराजे जयसिंहाचा पुत्र, त्यालाच कुंवर रामसिंह म्हणून ओळखलं जात होतं, त्याला ज्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी दिली होती, त्याला काही काळ औरंगजेबाच्या दरबारातील जे काही राजमहल यांची सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं. आणि यावरून समजतं की छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही व्यवस्था लावण्यासाठी जो माणूस नेमला होता तो सुद्धा औरंगजेबाने दिला नाही. म्हणजे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांचा हा अपमान होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना जे काही रामसिंहाने स्वतःचा कारकून मुन्शी यास काही वस्त्र किंवा मानाचे वस्त्र देऊन राजाकडे पाठवले आणि ज्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 मेच्या दिवशी औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जी भेट होणार होती दरबारामध्ये, ही यासाठी म्हणून वस्त्र पाठवले. हे सुद्धा एक अपमान होता छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. पुढे 12 मेच्या सकाळी 10 वाजच्या सुमारास दिवाणी आम म्हणजेच औरंगजेबाचा जो काही मुख्य दरबार आहे, या दरबारामध्ये एक सण समारंभ साजरा करण्यात येत होता. तो म्हणजेच बादशहाचा 50वा वाढदिवस होता आणि एक थाटामाटामध्ये हा जो संपन्न होणारा 50वा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने दरबार हा भरलेला होता. अशा स्थितीमध्ये जो रामसिंह जो मुघल दरबारामध्ये संरक्षणाच्या मध्ये तैनात केला होता, तो 10 वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन मुघल दरबारामध्ये तो आला आणि शेवटी ज्या काही मुघल दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आल्यानंतर त्यांना येण्यास जवळपास 12 वाजताचा वेळ झाला आणि जो आग्र्याचा परिसर सर्व गजबजला आणि औरंगजेबाचा 50वा वाढदिवस म्हटल्यानंतर सर्वजण जे सरदार सामंत आलेले आणि या काळाचा विचार करता आग्र्यामध्ये जे काही थाटामाटात असणारा सण समारंभाच्या दिवशी दिवाणी आम, दिवाणी खास यामध्ये संपूर्ण राजदरबार पूर्ण भरलेला आणि अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज रामसिंहासोबत ज्या काही मुघल दरबारामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि त्यावेळेस सर्वप्रथम रामसिंहाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या येण्याची जी बातमी सांगितली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याकडून काही मानाचे जे काही वस्त्र, त्याचबरोबर मोहरा आणि रोख रक्कम ही छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबापुढे सादर केली. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आलेले पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचे शंभूराजे यांच्या वतीनेही तत्कालीन स्थितीमध्ये जी काही मानाची वस्त्र किंवा मान सन्मान औरंगजेबाकडे भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या आणि हे सर्व झाल्यानंतर जे काही छत्रपती शिवाजी महाराजांना 5000 मनसबदाराच्या रांगेमध्ये उभे टाकण्याची एक आदेश हे मानसिंहाला देण्यात आला आणि मानसिंहांनी छत्रपती शिवाजी महाराजांना या 5000 मनसबदारीमध्ये च्या दरबारातल्या रांगेमध्ये जे काही सरदार सामंत होते यांच्या रांगेमध्ये उभे टाकण्यासाठी सांगितले. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे क्रोधित झाले की ज्या 5000 मनसबदारी च्या रांगेमध्ये उभा टाकण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांना आदेश दिला जातो, हे ते झुगारून टाकून किंवा हा आदेश त्यांनी मान्य केला नाही. कारण त्यांच्या दरबारात असेच 5000 किंवा असे मनसबदारीही ते वाटत होते, म्हणजेच त्यांच्या दरबारामध्ये होते आणि अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मन दुखवलं गेलं आणि सरळ ते छत्रपती शिवाजी महाराज
त्या ज्या ठिकाणच्या राजदरबार होता त्या ठिकाणाहून बाहेर पडले आणि ते तडक आपल्या ज्या काही निवासस्थानाकडे गेले. अशा स्थितीमध्ये रामसिंहाने त्यांची विनवणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान किंवा त्यांची जी असणारा प्रतिष्ठा ही त्यांची अपमान झाला होता. त्यामुळे ते दुःखी होऊन आपल्या तंबूकडे किंवा आपल्या निवासस्थानाकडे गेले. आणि छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अशा स्थितीमध्ये गेल्यानंतर एक जे काही बादशहाच्या जवळचे असणाऱ्या व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं असं वर्तन हे बादशहाचे किंवा मुघल दरबाराला शोभनीय नाही, अशा प्रकारची बातम्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजाविरुद्ध कट कारस्थान करायला सुरुवात केलं. अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध एक जे छत्रपती शिवाजी महाराज राहत असणाऱ्या ज्या काही डेरा किंवा निवासस्थान यांच्या भोवती चौक्या बसवण्यात आल्या. त्याच्यामध्ये प्रमुख असे छत्रपती शिवाजी महाराजाविरुद्ध कट कारस्थान करणारा एक गट होता. तो गट म्हणजे जे काही बादशहाची बहीण म्हणजे औरंगजेबाची बहीण जहारा बेगम आणि हिच्याकडे जी सुरतची वसुली करण्याचा किंवा वसुली खर्चाचा भार त्याच्याकडे होता. आणि तो सुरत हे शहर छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटलं होतं. त्यामुळे जहारा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजाविरुद्ध कट कारस्थान करण्यासाठी तयार होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजाविरुद्ध दुसरे एक प्रभावी स्त्री म्हणजेच जी काय वजीर जाफर खानची बायको म्हणजेच शाहिस्तेखानाची बहीण, तिने सुद्धा आपल्या भावाचा केलेला पराभव छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे ते औरंगजेबाला त्यांनी एक पटवून सांगण्याचा प्रयत्न केला की एक सामान्य जमीनदार किंवा दख्खनमधला एक सामान्य सरदाराचा मुलगा हा मुघल दरबारामध्ये जी काय प्रतिष्ठा किंवा मान सन्मान त्याने झुंगारून परत जाण्याचा एक दुस्साहस केला आहे, त्यामुळे याला शिक्षा झालीच पाहिजे. अशा पद्धतीने जी काही कट कारस्थान रचलं गेलं, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही चौक्या छत्रपती शिवाजी महाराजांची डेरा किंवा निवासस्थान यांच्या भोवती सैन्याचा पहारा बसवण्यात आला. अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना समजलं की आपण औरंगजेबाच्या कोंडीत किंवा औरंगजेबाच्या एका कट कारस्थानामध्ये फसलो आहोत. अशा स्थितीमध्ये सर्वप्रथम जो काही मिर्झा राजे जयसिंह यांनी दिलेलं जे काही वचन होतं की आग्र्याच्या भेटीमध्ये कोणत्याही कट कारस्थानामध्ये किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना धोका राहणार नाही. जी औरंगजेबाची परिस्थिती होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण बंदोबस्त करावा, पण राजपुताने किंवा मिर्झा राजे जयसिंहाने दिलेलं वचन हे पूर्ण करणं भाग होतं औरंगजेबाला सुद्धा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ठार करणं हे औरंगजेबासाठी खूप मोठी अडचण होती. अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना तत्कालीन स्थितीमध्ये त्या काबूलच्या मोहिमेवर नियुक्त करण्याचं, रामसिंहासोबत काबूलच्या मोहिमेमध्ये नियुक्त करायचं आणि त्या ठिकाणी त्यांची हत्या घडून आणायची, अशा प्रकारची योजना ही औरंगजेबाने मांडण्यास प्रारंभ केली. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कूटनीतीचा वापर करून ज्या काही दरबारातील मातब्बर सरदार जाफर खान जो वजीर म्हणून होता त्याची भेट घेतली आणि बादशहाजवळ जी काही काबूलच्या मोहिमेवर पाठवण्याची जी महत्त्वाकांक्षा होती ती पूर्णपणे जी काही मोहीम होती त्यातून आपली बदली करावी असं सुचवलं. त्यानुसार जाफर खानने सर्व अपराध माफ करून जे छत्रपती शिवाजी महाराजांना जीवनदान देण्यासाठी किंवा काबूल मोहिमेवर पाठवण्याची जे हुकूम काढला होता ते मागे घेण्यास भाग पाडलं, विनंती केली औरंगजेबाकडे आणि त्यामधून छत्रपती शिवाजी महाराज सुटले गेले. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सभोवताली 1000 सैन्याचा डेरा पहारा बसवण्यात आला आणि जो काय औरंगजेबाचा जे मातब्बर असा सरदार जो तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पोलाद खान यांच्याकडे सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आणि अशा स्थितीमध्ये बाहेर पडणं खूप मोठं जिकिरीचं काम होतं. पण अशा स्थितीमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी
जे शत्रूच्या स्वप्नातही येणार नाही अशा प्रकारचा पराक्रम गाजवण्यास प्रारंभ केला. आणि 17 ऑगस्ट 1666 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यातून बाहेर पडले. आता ती आग्र्यातून बाहेर पडण्याची त्याची एक जी घडामोडी होती ते सुद्धा पाहणं आवश्यक आहे. तर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी एक योजना आखायला सुरुवात केली आणि जे काही शत्रू होता म्हणजेच औरंगजेबाकडून औरंगजेबापुढे आपण दुबळे आहेत अशी पार्श्वभूमी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम स्वतःच्या हाताने स्वतःची बाजू एक दुबळी होत आहे अशी औरंगजेबाला भासवण्याचा प्रयत्न केला. जो रामसिंह होता, जो राजपूत रामसिंह म्हणजेच मिर्झाराजे जयसिंहाचा पुत्र, त्याला आपल्यापासून काही म्हणजे जे काही जबाबदारी टाकली होती त्यापासून दूर करून घेतलं. म्हणजेच रामसिंहाला आपल्यावर नेमून दिलं होतं त्याची बदली करण्याची परवानगी घेतली. त्याचबरोबर राजाचा पहिल्या चालीमध्येच औरंगजेब फसला गेला. रामसिंहाला छत्रपती शिवाजी महाराजापासून दूर करण्यात आलं. त्यानंतर दुसरी चाल होती की औरंगजेबाकडे कसलेले मुत्सद्दी जे काही सरदार सामंत होते यांच्या विरुद्ध म्हणून त्यांनी सर्वप्रथम आपलं जे सैन्य होतं किंवा सोबत आणलेलं सैन्य होतं ते आपल्या राज्याकडे म्हणजे परत पाठवण्याची परवानगी देण्यासाठी औरंगजेबाकडे विनंती केली आणि औरंगजेबाने तीही मान्य केली. औरंगजेब समजत होता की छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्व सैन्य किंवा त्यांच्या भोवतीचं असणारे जे काही सुरक्षा होती, जी मराठ्यांची माणसं होती ते जर कमी झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णपणे बंदोबस्त करता येईल. पण छत्रपती शिवाजी महाराज ह्या दोन्ही चाली यशस्वी केल्यानंतर त्यांनी पुन्हा शेवटी काय केलं तर 13 ऑगस्ट रोजी राजाच्या निवासस्थानाभोवती जो पहारा अधिक कडक करण्यात आला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज हे रामसिंहाच्या हवेलीपासून तळापासून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे विठ्ठलदासाची हवेली म्हणून ओळखली जात होतं त्या हवेलीकडे त्यांची रवानगी करण्यात आली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर काही निष्ठावंतच माणसं होते. त्याच्यामध्ये निराजी पंत होते, त्र्यंबक पंत, रघुनाथ पंत, हिराजी फर्जद, त्याच्यानंतर बाजी जेते, मदारी मेहतर आणि कवी कलश हे काही विश्वासूच मंडळी होते. यांच्याशी सल्लामसलत करून त्यांचा सल्ला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या आग्रा येथून बाहेर पडण्याचं ठरवलं आणि त्यावेळेस रामनवमीचा जे काही सण उत्सव होता आणि त्यांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी या श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने एक मिठाई वाटण्यासाठी म्हणजेच जे काही प्रतिष्ठित मंडळी आग्र्यातील होते त्या ठिकाणी मिठाई वाटण्यासाठी मागून घेतली आणि मिठाई वाटण्यास प्रारंभ केली. सुरुवातीला जी काही दिवस पहारेकर यांनी पिटाऱ्यातून कसून अशी तपासणी करण्यास प्रारंभ केलं, परंतु मिठाईशिवाय पिटारीमध्ये काही नाही हे लक्षात आल्यानंतर जे काही औरंगजेबाच्या सैन्यांनी ही मिठाईची पिटारे पाहणं बंद केलं आणि अशा स्थितीमध्ये 16 ऑगस्ट रोजी बादशाने तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जे काही बादशहाची हवाली म्हणजे सर्व किल्ले बादशहाची हवाली करावी म्हणून त्याची नेमणूक काबूलच्या मोहिमेवर करण्यात आली आणि जो काही 17 ऑगस्टच्या शुक्रवारचा दिवस होता, साप्ताहिक सुट्टी, बाजारपेठा पूर्ण बंद असलेला आणि जे काही वातावरण हे शांत असताना जी तत्कालीन स्थितीमध्ये हिराजी आणि मदारी हे व शंभूराजे सोडून इतर मंडळी कोणत्या ना कोणत्या कामाला हे बाहेर पडले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आजारी पडल्याचं जे काही कारण समोर करून पांघरून पलंगावर असे झोपले होते. अशा स्थितीमध्ये मदारी मेहतर राजाचे पाय चेपत बसला आणि जी पोलाद कणाची माणसे अजूनमधून आत डोकावत होती. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे हे या पेटारीतून बाहेर निघण्यास त्यांनी प्रारंभ केला आणि मदारी मेहतर आणि जे काही दोघंजणे हिराजी ह्या दोघंच त्या ठिकाणी होते आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या बाळराजे शंभूराजासोबत ते या पेटारीतून बाहेर पडले आणि काही वेळानंतर
हिराजी फर्जद व मदारी मेहतर हे राजाची काही औषधं आणण्यासाठी आपण बाहेर जाणार आहोत अशा प्रकारची एक बातमी त्यांनी आपल्या पुढच्या पहारेकऱ्यांना दिली आणि ती बाहेर पडली. बराच वेळ निघून गेला. हिराजी व मदारी या दोघंही आलेली नाहीत आणि आतही काही चाहूल लागत नव्हती. अशा स्थितीमध्ये जे काही पोलाद सिंहाची जी सैन्य होतं ते आज जाऊन पाहतात तर छत्रपती शिवाजी महाराज नाहीत आणि छत्रपती शिवाजी महाराज नाहीत ही बातमी सर्वदूर पसरल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना शोधण्यासाठी औरंगजेबाने आपलं सैन्य पाठवण्यास प्रारंभ केलं आणि अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा माहीत होतं की शंभूराजांना सुरक्षित ठिकाणी ठेवावं. यासाठी म्हणून त्यांनी मथुरेत कृष्णाजी पंताकडे शंभूराजांना ठेवलं, आपल्या मुलांना ठेवलं आणि ते आग्रा, मथुरा, अलाहाबाद, काशी, अंबिकापूर, रत्नपूर, देवगड, चांदा, निजामाबाद, बिदर, गुलबर्गा, त्याच्यानंतर गाणगापूर, फलटण, भोर आणि राजगड अशा मार्ग निवडून त्यांनी 1600 मैलाचा प्रवास 40 दिवसात गुप्तपणे पार पाडला आणि ती राजगडावर पोहोचली. अशा स्थितीमध्ये औरंगजेबाने आपले सैन्य पाठवून सर्वदूर छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेण्यास प्रारंभ केला, पण त्याला कोणतीही गोष्ट साध्य झाली नाही आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे राजगडावर पोहोचले आणि आग्रा भेटीचे जे महत्त्व होतं त्यामध्ये यावरून लक्षात येतं की जी आग्रा भेट होती छत्रपती शिवाजी महाराजा विरुद्ध जे औरंगजेबानं कट कारस्थान रचलं होतं त्यामुळे स्वराज्याचा पुनर्जन्म झालेला होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका ही आग्र्यातून करून घेतली होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची जी अस्मिता किंवा जो मान सन्मान गेला होता तो पुन्हा एकदा औरंगजेबाला शह दिल्यानंतर मिळाला होता. ते छत्रपती शिवाजी महाराज हे कुठं तर राजगडावर पुन्हा एकदा आले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा मान सन्मान वाढण्यास प्रारंभ झाला आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांची जी औरंगजेबाची जी आग्रा भेट होती औरंगजेबासोबतची, या आग्रा भेटीनंतर हे राजगडावर पुन्हा एकदा पडतंय. अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी सुटका करून घेतली यावरून औरंगजेब सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव करू शकला नाही. तर आत्तापर्यंत जी आपण माहिती पाहिली ती म्हणजेच आदिलशाही आणि मुघलांची छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध. तर या प्रकरणामध्ये आपण सर्वप्रथम अ नंबरचा पॉईंट म्हणजे शिवाजी महाराजांचं प्रारंभिक संघटन पाहिलं. ब नंबरचा पॉईंट म्हणजे अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा केला. त्याच्यानंतर क नंबरचा पॉईंट म्हणजे शाहिस्ते खानाचा पराभव आणि सुरत या शहराची लूट कशी केली. आणि त्यानंतर ड नंबरचा पॉईंट म्हणजे मिर्झा राजे जयसिंह यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरंदरचा तह झाला आणि या पुरंदरच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि बादशाह औरंगजेब यांच्यामध्ये आग्रा भेट ठरली गेली. पण औरंगजेबाच्या कूटनीतीमुळे आग्रा भेटीतून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज कशा प्रकारे सुटून आले हे यावरून समजून येतं. तर आतापर्यंत आपले 3 प्रकरण पूर्णपणे संपले. तर उद्याच्या भागामध्ये आपण 4थे प्रकरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि कर्नाटक मोहीम हे प्रकरण क्रमांक 4 म्हणजे शेवटचं प्रकरण आपण उद्याच्या भागामध्ये सुरुवात करणार आहोत.